नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्या महिन्यात जन्मलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो? जन्माचा महिना उलगडतो महिलांचे माहीत नसलेले गुपित राज. या सृष्टीत सर्वात रहस्यमय प्राणी म्हणून स्त्रीचे वर्णन केले गेले आहे. कारण आजपर्यंत कोणीही स्त्रीला समजू शकले नाही. असे म्हणतात की मोठे मोठे ज्ञानी, महाज्ञानी स्त्रीचा स्वभाव आणि विचार समजू शकले नाहीत. तर मग सामान्य पुरुषाची काय मजाल? परंतु असे म्हटले जाते की जे काम तलवारीने करता येत नाही ते का लहान सुईद्वारे केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यामागे स्त्रियांच्या भौतिक अवयव आणि त्यांच्या जन्माच्या महिन्यानुसार त्यांचा स्वभावाबद्दल सांगितले जाते. ज्योतिषशास्त्र आपल्याला स्त्रीचे वर्णन आणि तिचे भविष्य जाणून घेण्यास सक्षम करते. मग ते कितीही रहस्यमय असले तरी आपण त्यांचा स्वभाव आणि गुप्त रहस्य ओळखू शकतो. नंबर 1, जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना. जानेवारी आनंदाचा हंगामासाठी खास पसंत केला जातो. असे म्हटले जाते की या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप सुंदर असतात. त्यांना कपड्यांचे विशेष रस असतो. सामान्यतः या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप मेहनती असतात, परंतु त्यांना झोपायला किंवा आराम करण्यास देखील आवडते. त्यांना फॅशनची प्रचंड समज आहे. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना खूप लवकर कंटाळवाणे वाटते, कारण हे लोक ऊर्जेने परिपूर्ण असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला सुंदर, गौरवर्ण आणि धनवान असतात. या महिला चांगल्या वक्त्या मात्र स्वभावाने रागीट असतात. नंबर 2, फेब्रुवारी. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया बऱ्यापैकी मस्त मोकळ्या स्वभावाच्या असतात. त्यांच्या शारीरिक संबंधांबद्दल नेहमी उदासीनतेची भावना असते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. तसेच त्यांना फॅशनची खूप आवड असते. त्यांचे कुटुंब त्यांचे सर्वतोपरी असते आणि घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या कोणताही कसर सोडत नाहीत. अशा प्रकारच्या स्त्रियांना असे वाटते की ते असे काही करून आपल्या जोडीदाराला आकर्षित करू शकतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला धनवान असतात. या महिला नवऱ्यावर खूप प्रेम करतात, सर्व कार्यात कुशल असतात आणि तीर्थस्थळी भ्रमण करतात. नंबर 3, मार्च महिना. या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे व्यक्तिमत्व सुंदर, आकर्षक असते. या स्त्रिया लाजाळू स्वभावाच्या असतात आणि त्या फार मिश्किल मिक्स होतात. त्यांच्या हृदयात काहीही लपत नाही. स्पष्टपणे बोलणे आणि ही त्यांची एक सवय असते. या स्पष्ट बोलणाऱ्या आणि दयाळू असतात. मार्चमध्ये जन्मलेल्या स्त्रिया शांतिप्रिय असतात. या स्त्रिया इतरांचे दुःख समजतात. त्यांना त्वरित राग येतो, परंतु या स्त्रिया विश्वास करण्यास योग्य असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे आनंददायी आणि साधा स्वभाव असलेल्या, त्यामुळे आपल्या पतीच्या लाडक्या असतात. नंबर 4, एप्रिल महिना. एप्रिलमध्ये जन्मलेल्या स्त्रिया श्रीमंत असतात, परंतु त्याचबरोबर लोक त्यांच्या आकर्षक स्वभावामुळे लवकर त्यांना पसंत करतात. अशा स्त्रिया थोड्याशा बडबड्या आणि आनंदी मूडी असतात. तसेच त्या खूप सुंदर, परंतु त्यांचा सर्वात मोठा समस्यांपैकी एक म्हणजे त्या खूप लवकर कंटाळा करतात, ज्यामुळे त्यांचा लाईफ पार्टनरला त्यांना आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जर त्यांना कोणतीही गोष्ट वाईट वाटली तर त्या कधीच विसरत नाहीत, म्हणून त्यांचे संबंध खराब होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या महिला शुद्ध आणि गोड बोलणाऱ्या असतात. या कार्यक्षम असतात. अशा स्त्रिया दया, परोपकार आणि धर्म संबंधित कार्य करतात. नंबर 5, मे महिना. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठीच जगतात. उन्हाळ्यात जन्म झाल्यामुळे त्यांच्यात खूप राग असतो, जो कधीही बाहेर येतो. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्या कोणाचीही पर्वा करत नाहीत.
ते खूप हट्टी आणि कठोर हृदयाच्या असतात. त्या नेहमी उत्कट भरलेल्या असतात आणि त्यांच्या मते अचूक असतात. त्यांना पटकन राग येतो. लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यांना आकर्षित केंद्र राहायला आवडते. या स्त्रिया बऱ्यापैकी सुंदर असतात आणि त्यांचे डोके खूप शार्प असते. नंबर 6. जून महिना. या महिन्यात जन्मलेल्या महिला थोड्या लाजाळू असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया तुलनेने अधिक कामुक, हुशार आणि मनमिळावू असतात. त्यांचा व्यवहार लोकांना पहिल्यांदा त्यांच्याशी जोडतो, ज्यामुळे त्यांचे संबंध फार लवकर तयार बनतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सुंदर असतात आणि त्यांचा रंग गोरा असतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया उघडपणे काहीही सांगणार नाहीत, खूप संकोच करतात. तसेच या स्त्रिया खूप भावनिक असतात आणि त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे असते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या समाजात गर्वाने राहतात, तथापि यांना राग तो त्यांची प्रवृत्ती हा पुरुषांच्या समान असते. नंबर 7. जुलै. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सर्व गुण संपन्न असतात. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारे असतात. या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे मन समजून घेणे खूप कठीण असते. या स्त्रिया खूप गूढ असतात आणि मूडी असतात. त्यांचे हृदय खूप नाजूक असते. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप लोकप्रिय असतात आणि आजूबाजूचे लोक त्यांच्या सहवासात खुश असतात. त्यांना घुमणे, फिरणे आणि मजा घेणे आवडते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मणाऱ्या महिला धनवान, सौभाग्यवती आणि बुद्धिमान संतानाने लाभलेल्या असतात. त्यांना कटू सत्य बोलायची सवय असते. नंबर 8. ऑगस्ट. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया घराच्या कामात कुशल असतात. या स्त्रिया साफ रंगाच्या असून शांत आणि नियम, कायदे आणि शिस्त ही जीवनाची मोठी गरज असते. त्या छोटी माणसात आणि सामान्य उंची असणाऱ्या असतात. तसेच या मुली बऱ्यापैकी चालाक आणि परिश्रमी असतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या स्त्रिया बाकी स्त्रियांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. त्यांचा स्वतःवर मोठा विश्वास असतो. जणू ते स्वतःचा जोडीदार स्वतः शोधतात. त्या खूप आनंदी, मूडी असतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे या महिन्यात जन्मणाऱ्या महिला सर्व गुण संपन्न असतात. या धनवान आणि सुखी असतात. या महिला तीर्थयात्रा करणाऱ्या असतात. नंबर 9. सप्टेंबर महिना. शरद ऋतूतील जन्मलेल्या या स्त्रिया भाग्यवान असतात. त्यांना जीवनाचा जवळजवळ प्रत्येक आनंद मिळतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया अधिक उदार असतात आणि या स्त्रिया इतरांना मदत करण्यास कधीही मागे पडत नाहीत. शिकणे आणि समजुतीच्या तुलनेत खूप जास्त समजूतदार असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया संघर्ष करण्यात मागे पडत नाहीत आणि कठोर परिश्रमाला सवयीने त्या हसतमुख असतात, परंतु त्यांना लवकर राग येतो. जर कोणतेही काम पूर्ण झाले नाही तर ते त्या सहन करत नाहीत. थोडक्यात सांगायचे म्हणजे बुद्धिमान, धनवान, धार्मिक वृत्ती, कार्यकुशल आणि नवऱ्याच्या मर्जीतील असतात. नंबर 10. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया गुड लुकिंग असतात. त्यांचा काम भावना लपून ठेवतात. त्यांना पोट, यकृत यांच्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर या गोड आणि साध्या सरळ स्वभावाच्या खूप आकर्षित असतात, ज्यामुळे बरेच लोक त्यांच्या प्रेमात पडतात. परंतु या सहजपूर्णात नातं त्यांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाचा अर्थ चांगल्या प्रकारे माहीत असतो आणि त्या त्यांचे नाते चांगले जपतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे कोमल, धन आणि पुत्रवती, सदैव प्रसन्न असणारे, सुशील आणि गोड बोलणारे. नंबर 11. नोव्हेंबर. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप प्रामाणिक असतात. त्याचबरोबर त्यांची कमी मान, लहान आणि रंगही सावळा असतो. त्यांची नेहमी एक विचित्र भीती असते, जणू त्यांना कधीही मुक्तपुरम झाल्यानंतर दम घेतात. हे बऱ्याच वेळा धोकादायक देखील सिद्ध होते. त्यांचे सेक्स अपील हे त्यांचे मुख्य शस्त्र आहे. तसेच त्यांचे रहस्यमय व्यक्तिमत्व लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. त्या खूप संवेदनशील असतात आणि त्यांना पटकन राग येतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे सुखी, शुद्ध हृदयाची, रूपवती, कार्यकुशल, अधिक काम करणारी.
नंबर 12, डिसेंबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या मुली थोड्या बडबड्या स्वभावाच्या असतात. त्यांना अतिथी स्वागत करणे आवडत नाही, म्हणून कधी कधी त्यांचे वर्तन अप्रिय होते. या स्त्रिया पैसे जोड्या पारंगत असतात. जणू पैशाची समस्या त्यांच्या कुटुंबासमोर फार कमी असते. या मुली मनी माइंडेड असतात. या त्यांच्या जोडीदाराला चरम सुख प्रदान करतात. त्यांना बरेच मित्र असतात जे सारखे बदलत असतात. जसे त्यांचे मन नेहमी इथे आणि तिथे भटकते. थोडक्यात सांगायचे म्हणजे पवित्र, गोड बोलणारी, दया, दान धर्म करणारी असते. ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित देण्यात आलेली आहे. जर ही माहिती तुमच्या स्वभावाशी मिळती जुळती असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.